नमस्कार मंडळी, नारळी पौर्णिमा येते तर मग नवीन काहीतरी व्हायलाच पाहिजे ना. ओल्या नारळाचे लाडू बनवलेत. खूप सुंदर रेसिपी तुमच्यावर शेअर करते, त्याच्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा. खूप सुंदर झटपट होणारे ओल्या नारळाचे लाडू कसे बनवायचे, मेजरमेंट सगळं डिस्क्रिप्शनमध्ये आहे आणि एकदम चविष्ट असे पटकन होणारे कमीत कमी साहित्यातले असे हे ओल्या नारळाचे लाडू आहेत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा. जास्त वेळ न घालवता आता आपण लाडू कसे बनवायचे ह्याला सुरुवात करूया. इथे एका भांड्यामध्ये मी ओल्या नारळाचा कीस घेतलेला आहे, म्हणजे नारळ आहे तो असं खवणून घेतलेला आहे. साधारण मी 2.5 कप मेजरिंग कपचे 2.5 कप घेतलेला आहे. म्हणजे तुम्ही वाटीचं मेजरमेंट घेत असाल तर शेवटपर्यंत वाटीचं मेजरमेंट घ्या. इथे मी 2.5 कप खोबरं घेतलेलं आहे. खोबरं थोडंसं एक 5-10 मिनटं आहे ना नुसतं असं परतवून घ्यायचं. त्याच्यातला थोडासा ओलावा आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. त्याच्यामुळे एक 5-10 मिनटं असं व्यवस्थित असं आपण ते परतवून घ्यायचं. हे बघा, खोबऱ्याला थोडा ड्रायनेस आलेला आहे. आता आपण ह्याच्यामध्ये मेजरिंग कपचं 1 कप दूध टाकायचे. दूध गाईचं म्हशीचं कोणतंही टाकलं तरीसुद्धा चालेल. इथे 1 कप दूध टाकलेलं आहे आणि 4 टेबलस्पून मी दुधावरची जी साय असते ती टाकलेली आहे. जर दुधावरची साय तुमच्याकडे जास्त प्रमाणात नसेल तर तुम्ही मिल्क पावडर वापरली तर ती मेजरिंग कपचा अर्धा कप मिल्क पावडर त्याच्यामध्ये टाकून घ्या. आणि आता हे सगळं आपण मिक्स करून घ्यायचं आहे आणि दूध चांगलं गरम करून थोडंसं त्याच्यामध्ये आटवून घ्यायचं आहे. तिथपर्यंत आपल्याला मध्ये मध्ये हे ढवळत राहायचं आहे. अगदी कंटिन्यू ढवळायला नको आहे, पण मध्ये मध्ये तरी आपल्याला हे ढवळत राहायचं आहे की जेणेकरून दूध आहे ते व्यवस्थित असं खोबऱ्यामध्ये चांगलं आटलं पाहिजे. आता हे सगळं करताना मी सुरुवातीलाच थोडंसं केशर दुधामध्ये मिक्स करून ठेवून दिलं होतं की जेणेकरून केशरचा अर्क आणि त्याचा कलर हा त्याच्यामध्ये उतरला पाहिजे. आता आपण हे त्याच्यामध्ये टाकून घेऊया आणि त्याने आपल्या लाडवाला फ्लेवर पण खूप छान येतो, कलर पण खूप छान येतो. त्याच्यामुळे आपण हे असं टाकून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये. हे ऑप्शनल आहे, जर तुम्हाला नसेल टाकायचं नाही टाकत तरी चालेल, पण कलर आणि फ्लेवर अजून चांगला येतं त्याच्यामुळे आपण इथे हे टाकून घेतलेलं आहे. आणि आता आपल्याला हे ढवळत राहायचं आहे की जेणेकरून दूध थोडंसं आटलं पाहिजे. त्याच्यामध्ये दूध थोडासा खोबऱ्याला घट्टपणा आला पाहिजे. पण एवढं लक्ष ठेवायचं की आपलं खोबरं हे मध्ये मध्ये लागत नाही आहे ना. आता आपण मेजरिंग कपचं 1 कप साखर घेतलेली आहे, ती ह्याच्यामध्ये आपण टाकून घ्यायची आहे. आणि थोडेसे व्हॅनिला इसेन्सचे ड्रॉप आपण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचे. जर ते सुद्धा ऑप्शन आहे का, तुम्हाला जर कोणता असा इसेन्सचा फ्लेवर वगैरे नको हवे असेल तर नाही टाकलं तरी चालेल. केशरचा फ्लेवर येतोच आहे, पण थोडंसं जरासा एक्स्ट्रा अजून पाहिजे असेल तर इथे व्हॅनिला इसेन्सचे ड्रॉप तुम्ही टाकलेत तरीसुद्धा चालेल. हे बघा, आता बघू शकता आपण सारखं हलवून हलवून हे व्यवस्थित असं घट्ट होत चाललेलं आहे, पण अजूनही घट्ट व्यवस्थित झालं नाही आहे. तुम्हाला मी दाखवते. हे असं साईडला करायचं आणि थोडा वेळ 5 मिनटं थांबायचं आणि बघायचं की साईडला असं पाणी येत नाही आहे ना. इथे बघा, थोडं थोडं असं पाणी त्याच्यातनं बाहेर यायला लागलं आहे, म्हणजे अजून ह्या सगळ्या आपल्या मिश्रणामध्ये ओलावा आहे. हे बघा, इथे सगळं असं पाणी आलेलं आहे, म्हणजे अजून आपल्याला थोडा वेळ तरी ते असं परतवत राहायला लागणार आहे, कारण आपले लाडू हे बांधले जाणार नाही. त्याच्यामुळे हे लक्ष ठेवायचं की मध्ये मध्ये ढवळत राहायचे, पण जेणेकरून हे एवढं लक्ष ठेवायचं की आपलं मिश्रण हे करपलं नाही पाहिजे, कुठे खाली तळाशी लागलं नाही पाहिजे. त्याच्यामुळे जाड तळाशीच कढई घ्यायची मिश्रण हे सगळं करताना. आता तुम्हाला एक ट्रिक दाखवते मी. हे बघा, एक असा चमचा घ्यायचा आणि तो त्याच्यामध्ये असा रोवायचा आणि हा असा व्यवस्थित उभा राहिला, ह्याचा अर्थ आपलं मिश्रण बरोबर घट्ट झालेलं आहे, त्यातला ओलावा गेलेला आहे आणि पटकन आपले आता लाडू हे तयार होतील. मिश्रण गार होईपर्यंत घ्यायचं. एकदा परत आम्हाला दाखवते. हे बघा, मी असं सरळ उभं करून ठेवून दिलेलं आहे आणि आता आपण हे सगळं मिश्रण आहे ते गार करायला एका ताटलीमध्ये काढून घेऊया. पूर्ण ते गार झालं म्हणजे एकदम पण अगदी असं गार असं करायचं नाही आहे, थोडंसं आपल्या हातात घेऊ शकतो. असं कोमट आपलं असं सगळं मिश्रण झालं की आपण लाडू बांधायला सुरुवात करायची आहे. पूर्णपणे अगदी असं गार फ्रीजला वगैरे ठेवायचं नाही गार करायला. असंच आपलं रूम टेम्परेचरला ते गार करून घ्यायचं आणि आपल्याला लाडू बांधायला घ्यायचे. हातात आपण पकडू शकतो सगळं मिश्रण. अशा पद्धतीने आपण ते मिश्रण करून घ्यायचं आहे. आता इथे हे सगळं आपण गार करायला ठेवले. आता इथे मी थोडंसं आहे ना
डेसिकेट कोकोनट घेणार आहे, जी मार्केटमध्ये पावडर मिळते, सुकं खोबऱ्याची पावडर तयार केलेली असते, अशी पावडर आपल्याला मिळते. ती फक्त आपण गार्निशिंगसाठी वापरणार आहोत, बाकी काही नाही. हे सुद्धा तुम्हाला जर नसेल वापरायचं, डायरेक्ट लाडू बनवायचं असेल तरीसुद्धा चालेल, पण एक दिसायला छान दिसतं म्हणून मी ते थोडंसं डेसिकेट कोकोनटचे मिश्रण घेतलेलं आहे. अगदी ते जरासं घ्यायचं आहे आणि आपण आता आपल्याला लाडू बांधायचे. तुम्हाला लाडूची साईज छोटी मोठी ज्या पद्धतीने पाहिजे, मी साधारण एक लिंबाचं असते आपली त्याच्यानुसार आपण ते घेतलेलं आहे. अशानुसार आपण ते सगळे लाडू बांधून घ्यायचे आणि असं बरोबर परफेक्ट मेजरमेंटमध्ये केलं ना तर तुमचे लाडू असे पटकन होतील, अजिबात व्यवस्थित असं न तुटता अगदी चांगले छानपैकी लाडू होतील. लाडू बांधून झाल्यानंतर आपण ते खोबरं घेतलं होतं त्याच्यामध्ये आपण जस्ट असं ते थोडंसं वरनं असं त्याला कोट करून घ्यायचं आहे. अगदी काय असं भरपूर लावायचं नाही आहे, दिसायला असं चांगलं दिसेल अशानुसार आपण फक्त ते करून घ्यायचे आहेत. आणि अशा पद्धतीने आता आपण सगळे लाडू हे असे बनवून घ्यायचे आहेत. खूप सुंदर टेस्टी असे मी थोडंसं वरनं पिस्ता लावलेला आहे गार्निशिंगसाठी. आणि अशा पद्धतीने आपण ओल्या नारळाचे लाडू बनवलेले आहेत. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या आवडत्या व्यक्तींना शेअर करा आणि रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा. चला तर परत एका नवीन व्हिडिओसोबत भेटूया. तोपर्यंत नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि बेल आयकन दाबायला सुद्धा विसरू नका, कारण अशा सुंदर सुंदर रेसिपी तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल आयकन दाबा. रुहीज किचन 22 सबस्क्राईब करा. थँक्यू.